पंढरपुरातील कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाचं काम 3 आठवड्यांमध्ये पूर्ण केलं जाणार आहे। यावेळी संभाव्य बाधित नागरिकांनी सविस्तर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये मंत्री गोगावले यांच्या रोजगार हमी खात्याला पैकीचे पैकी गुण मिळाले, त्यामुळे शिवसैनिकांनी महाडमध्ये आनंद साजरा केला। महाबळेश्वर ते तापोळा या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालंय, यामुळे वाहनधारकांना मोठा फायदा झालाय। यापूर्वी ट्रॅफिकमुळे 26 किलोमीटरचं अंतर पार करण्याकरता 1.5 ते 2 तास लागायचे, आता मात्र प्रवास सुसाट झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साई मंदिरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते। शिर्डीत दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अरुण जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अजित पवारांनी जगताप कुटुंबियांचं सांत्वन केलं। एसटी कामगार संघटनेचे 2 दिवसीय अधिवेशन माणगावला भरवण्यात येणार आहे। 5 ते 6 मे या दोन्ही दिवशी माणगावला अधिवेशन असणार आहे। याकरता राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत। सिल्लोड शहरात होऊ घातलेल्या श्री संवेगवर्धक कुंथुनाथ जिनालयाच्या प्राणप्रतिष्ठापना आणि अष्टाहिंका या महोत्सवाला सुरुवात झाली। कुंभस्थापना, अखंड दीपक स्थापना, नंदावर्त पूजन आदी विधी मोठ्या उत्साहात वाजत गाजत संपन्न झाले। अमरावतीत सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचं आज अंतिम सामने होणार आहेत। यावेळी कबड्डी स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत। जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 12 गाड्या ओढण्यात आल्या, दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फायलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी देण्यात येणार आहे। महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे। पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत तक्रार केली आहे। यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आलं। महाबळेश्वरमध्ये 3 दिवसाच्या पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली, दरम्यान मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावली होती। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य तणाव निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या चांदा आयुध निर्माणीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। राज्यभरात 1359 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले। या माध्यमातून 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय। महावितरणकडे सध्या 60 लाखांहून अधिक कृषी पंप धारक शेतकरी आहेत। केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे याचा आढावा घेण्याकरता आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शुक्रवारी दिले। वाडा आणि तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो। काही गावात टाक्या उभारल्या गेल्या आहेत, नळजोडण्याही दिल्या, मात्र या नळांना पाणी येत नसल्यानं नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागते। अनेकांना सध्या तालुक्यातील 14 गावपाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यानं टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या गेल्या आहेत। 30 मे पर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे आदेश वन विभागानं दिले आहेत। पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलाय, यामुळे सिंहगड पानशेताच्या जंगलातील वन्यजीवांची खाद्य आणि पाण्याकरता वणवण सुरू आहे। दरम्यान प्राण्यांकरता पाणी सोडण्यात आलंय।
गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढलंय, त्यामुळे नागरिक हैराण आहेत. उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होतोय अशा तक्रारी दिसून येत आहेत. त्यासोबतच काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होत आहे. विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संभाजीनगरमध्ये उकाड्यानं यंदा काहीसा कहर केलाय. सलग आठवड्याभरापासून कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वारं वाहत असताना झाडाखाली उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शहरात काल तापमानात तुरळक घट झाली. शुक्रवारपर्यंत शहराचं हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांकरता 6 दिवसांसाठी खरा ठरल्याचं बघायला मिळतंय. शहरातील काही भागात गारपीट आहे तर काही भागात वादळासह जोरदार पाऊस आहे. पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला. अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे. प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गोकुळ ब्रँडच्या सगळ्या पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होता. शालेय साहित्य महागलंय, त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाकरता वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात होते. भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूवर MRP लिहिलेली असते. या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. कूलिंग, लोकेशन, सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता ऑनलाईन व्यवहारांवर भर दिला जातो. मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 10 मेपासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. परीक्षा असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासन आणि संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मोटरमन्सच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला. यामध्ये मोटरमन्सच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या CCTVचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्याकरता केला जाणार असल्याची ग्वाही प्रशासनानं दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महायुतीच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराला पक्षप्रवेश दिल्यानं गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी प्रोटोकॉल भंग केल्याचं त्यानं म्हटलंय.